सतत असे काही ना काही विघ्न येतात आणि नेहमी अपशकुन घडतो. मरी बस, उगाच पराचा कावळा करू नकोस. पूजेत कसलंही विघ्न आलेलं नाही किंवा कोणताही अपशकुन झालेला नाहीये. हा, आता भावनाकडून जी काही समई पडली तो निव्वळ एक अपघात घडला, कळलं? आणि हो गाडे पाटलांच्या थोरल्या नागसूनबाई, तुम्हाला हे जे काही घडलं त्याचा इतका त्रास होत असेल, तुमच्या खोलीत जाऊन बसा. अंबाबाईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो. ताई, नमस्कार करते. काय योगायोग आहे बघा, आज आमच्याकडे विष्णू सहस्त्रनामाचं पठण आहे आणि तुम्ही आलात. मी प्रसाद देते तुम्हाला, या ना. मी ना प्रसाद घ्यायला नाही आले, मी सावध करायला आलीये, अपशकुनापासून वाचवायला आलीये. काय आहे बट खरंच थँक्यू विश्वा, तुझ्यामुळे मी आज ऑफिसला वेळेत पोहोचली आहे. थँक्यू काय त्या, एकत्र आलो म्हणून गप्पा मारता आल्या. सिरियसली यार, तुझ्याशी बोलताना वेळ कसा जातो ना हेच कळत नाही. खरं तर मला असं वाटतं की आपण आधीपासूनच फ्रेंड्स असायला हवे होतो. खूप वर्षांची आणि खूप घट्ट मैत्री आहे आपली जानू, पण काय करायचं, तुलाच ते आठवत नाहीये. हॅलो, कुठे आहे रवलास? नाही काय नाही. नाही म्हणजे बघ ना, आपल्या दोघांचं कॉलेज सेम. सर का आपण कॉलेज पासून फ्रेंड्स असतो तर काय कॉलेज गाजवलं असतं ना आपण. बघ, आता सुद्धा तुझ्याशी गप्पा मारण्यात मी रमले. बरं आता आज जाते, नाही तर उशीर होईल. एकतर त्या मिस्टर कानेटकरांना खूप प्रेझेंटेशन्स द्यायची आहेत मला, त्याच्यानंतर खूप साऱ्या मीटिंग्स लाईन अप आहेत. आणि माहिती आहे ना तो माणूस कसा आहे, उगाच उशीर झाला तर पॅनिक व्हायचा. खूप पर्टिक्युलर माणूस आहे तो. मी होते पुढे. तू हो पुढे, मी गाडी पार्क करून ये लगेच. बाय. अपशकुन आहे ना चुकून मुद्दामून होत नसतो ग बाई. अघटित घडलं ना की फळ भोगावंच लागतं. बघा आजी, मी म्हणाले होते ना, समय पडली म्हणजे नक्की काहीतरी अपशकुन होणार. बस निलांबरी, नसत्या कुशंका शंका या सगळ्यांच्या मनात भरू नकोस. हा, आणि हे बघ बाई, मंत्र पठणाचा कार्यक्रम चालू केला या घरात. मोठ्या श्रद्धेनं हा कार्यक्रम ठेवलाय घरी. माझ्या धाकट्या नाचसुनेला बाळ होणार आहे, तेव्हा मोठ्या मानाने तिला आशीर्वाद दे, प्रसाद घे. रेणुका, जा बाई, भावनाला घेऊन ये, आशीर्वाद घेऊ दे यांचा. का बाई, तू का थांबलीस इथं? हो आजी. आजी, जा बाळा, आशीर्वाद घे, नमस्कार कर आणि ये लगेच. नमस्कार कर. अगं 2 जीवाची आहेस ना तू, वाकून नमस्कार करू नको. माझ्या बाळाचं सगळं चांगलं होऊ दे असा आशीर्वाद द्या. अगं देवी आईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. मी तुला सावध करायला आलीये. हे बाळ आहे ना आनंदाची नाही तर ऱ्हासाची नांदी घेऊन येणार आहे. अगदी तसाच आहे बाळा. काय केलंय आम्ही? का त्रास देताय? मी त्रास देतोय? अरे तुझ्या नवऱ्याला बोललो होतं ना सह्या करायला, त्याने तर सह्या नाही केल्या. चल रे. रडू नकोस, घाबरू नकोस, मी आहे ना, घाबरू नकोस. मी कुठल्या तऱ्हेनं जाणार आहे ती माणसं, मला खूप भीती वाटते.
तू काळजी करू नकोस, मी आहे ना इकडे. हं, काही नाही होणार. मला खूप भीती वाटते. ती माणसं जर परत आली तर आत्ता सोडलं त्यांनी आपल्याला, पण परत काय केलं तर नाही, काही नाही करणार ग, काही नाही भीती करणार. वाटते. आई आई यांना फोन करून बोलत नका. हा, आपण ना घरी जाऊया, तिकडून फोन करूया बरं. हा चल ये, मी आहे ना, तू काळजी करू नकोस, ये.